नमस्कार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ही घटना बळेगाव गावातील असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव नानासाहेब रामजी दिवेकर, वय वर्ष 48. ते मूळचे बळेगावचे रहिवासी असून देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कर्तव्य बजावत होते. गेल्या 2 दिवसांपासून ते बेपत्ता होते. नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला, मात्र काहीच हाती लागले नाही. रविवारी त्यांच्या गावी बळेगाव येथे त्यांच्या घरात संशयास्पद गोष्टी आढळून आल्या. शिवूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मातीच्या घरात खड्डा खोदून तपास केला असता तेथे नानासाहेब दिवेकर यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह घराशेजारील पडीक जागेत पुरलेला होता. हा खून पूर्वनियोजित असल्याचा प्राथमिक संशय पोलीस व्यक्त करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, स्थानिक गुन्हे शाखेची टीम आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचं समजतंय. एका पोलीस कर्मचाऱ्याचा अशा क्रूर पद्धतीने खून झाल्याने जिल्ह्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. खुनामागचे नेमके कारण काय, आरोपी कोण आणि हा प्रकार कधी घडला याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दीपक बारकसे, वैजापूर.